विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 फुटप्रिंट्स हा आपण पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आवटे. त्यांचा थोडक्यात परिचय. यांचा जन्म 1966 सालचा. सुप्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार व नाटककार म्हणून प्रसिद्ध. लेखक डॉक्टर प्रदीप आवटे यांनी विविध काव्यसंग्रह, बालकथा व ललित लेख संग्रहाचं लेखन केलं आहे. माझ्या आभाळाची गोष्ट या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य कला यात्री या संस्थेनं पुरस्कार दिला आहे. या व्यतिरिक्त त्यांना गीतलेखनासाठी सामाजिक वनीकरण खात्याच्या पुरस्काराने व राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट लेखनाच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. लेखकांचं साहित्यलेखन, काव्यसंग्रह माझ्या आभाळाची गोष्ट, धम्मधारा या अनाम शहरात, किशोरकथा व कादंबऱ्या, जगू भैया जिंदाबाद, जादू की झप्पी, आणखी एक स्वल्पविराम, ललित लेखसंग्रह, 2.5 अक्षरांची गोष्ट. थोडक्यात पाठाची पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत. या प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत चाललेल्या विळख्यातून धरणी मातेची सुटका करण्यासाठी उपाय देखील सुचवले आहेत. या पाठाद्वारे लेखकाने वृक्षसंवर्धन व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे व त्यासाठी आपल्या जीवनशैलीत सुयोग्य बदल करण्याचे अप्रत्यक्ष असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याकरता लेखकाने तंत्रज्ञानाची गंमत दाखवणारी एक विज्ञान कथा गुंफली आहे. हा पाठ तुम्ही वाचायचा आहे. मी फक्त या पाठामधल्या काही प्रमुख शब्दांना किंवा प्रमुख वाक्यांना घेऊन तुमच्या पुढे हा पाठाचं उकल करणार आहे. प्रथम आपण या पाठातील ज्या काही व्यक्ती आहेत, व्यक्तिरेखा, त्या पाहूयात आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये कशी आहेत ती पाहूयात. प्रथम अभिषेक. तो इतरांसोबत मिसळणारा, चांगल्या गोष्टी झटकन आचरणात आणणारा आहे. दुसरा आहे सुमित. पर्यावरणाबाबत तळमळ असणारा, आपले म्हणणे व्यवस्थित समजावून सांगणारा आणि टेक्नॉलॉजीची आवड असणारा. तिसरी आहे स्नेहल. स्वच्छतेची आवड असणारी, स्पष्ट व्यक्ती, इतरांची मने जपणारी. चौथे आहेत पावडे काका. रागीट स्वभाव असणारे, सहजासहजी राजी न होणारे आणि अहंकारी. आणि शेवटची व्यक्ती आहे रेखा मावशी. वागण्यात अतिशय साधेपणा असणारी आणि मेहनती. हा पाठ वाचल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट हळूहळू लक्षात येईल. यामध्ये आपण आधी पाहणार आहोत रेखा मावशी. आता रेखा मावशीच्या पायाला चिरण्या असतात आणि या चिरण्या पडलेली पावले कशाची साक्ष देतात हे आपण थोडंसं पाहणार आहोत. रेखा मावशी ही घरकाम करून स्वतःचा घरखर्च सांभाळणारी एक स्वावलंबी स्त्री आहे हे आपल्याला या पाठातून लक्षात येते. तिचे मळलेले, चिरण्या पडलेले पाय तिची मेहनत दर्शवतात असे मला वाटते. इतरांच्या घरातील स्वच्छता करत असताना स्वतःकडे लक्ष देणे तिला शक्यही नसते. शेणामातीत काम करून, खणलेल्या रस्त्याने येऊन जाऊन मेहनतीची कामे करून तिचे पाय मळतात, त्याला चिरण्याही पडतात. रेखा मावशी कामात इतकी व्यस्त असते की तिला हातपाय धुवायलाही वेळ नसतो आणि तेवढे पाणीही उपलब्ध नसते. मग या सगळ्यातून तिची कठीण परिस्थिती व त्यावर मात करण्यासाठी तिने केलेली प्रचंड मेहनत आपल्याला दिसून येते. आणि म्हणून रेखा मावशीचे पाय जे आहेत ते अतिशय चिरण्या पडलेले आणि मळकट आहेत. दुसरा एक शब्द या पाठामध्ये आपण पाहतो आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर एक माणसाला मिळालेलं एक प्रकारचं वरदान आहे. बघा कसं ते.
मानवाचे जीवन अधिकाधिक सोपे व्हावे यासाठी टेक्नॉलॉजी ही अत्यंत आवश्यक बाब आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील निरनिराळ्या शोधामुळे मानवाचे जीवन अतिशय सुखी बनले आहे. टेक्नॉलॉजीमुळे कमी वेळात जास्त काम करणारी यंत्रे निर्माण झाली. त्यांच्यामुळे रोजची कामे अतिशय सहज आणि सोपी झाली आहेत. तसेच टेक्नॉलॉजीमुळेच जग अतिशय आपल्या जवळ आलं आहे. ज्ञानाचा प्रसार आणि प्रचारही सुलभ झाला आहे. आज या टेक्नॉलॉजीच्या बळावर मानवाने सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मात्र त्याचा अतिरेकी वापर तितकाच हानिकारक देखील आहे. टेक्नॉलॉजीचा चांगल्या हेतूने प्रमाणात वापर केला तर ते एक नक्कीच वरदानच ठरेल, परंतु तिचा गैरवापर मात्र अतिशय शाप ठरू शकतो, हे देखील तितकंच सत्य आहे. त्याचबरोबर या पाठामध्ये आपण आणखीन एक पाहणार आहोत, पावडे काका. पावडे काकाच्या पायाची प्रिंट ज्या वेळेला सुमितने बनवलेल्या ॲपवर घेतली, त्यावेळेला त्याचा रिझल्ट जो होता तो आला होता एक डर्टीएस्ट फुटप्रिंट्स. म्हणजेच काय? पावडे काकांची पावलं किती स्वच्छ आहेत हे तपासण्यासाठी सुमितने त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. पावडे काकांच्या उत्तरामधून मिळालेली माहिती सुमितने त्याच्या ॲपमध्ये भरली. त्यानंतर त्याच्या ॲपने पावडे काकांच्या पावलाबद्दल निष्कर्ष काढून त्यांना उत्तर दिलं आणि ते उत्तर आलं काळी कुट्ट पावले. म्हणजेच काय? डर्टीएस्ट फुटप्रिंट्स, परफेक्ट ब्लॅक फुटप्रिंट्स असे होते. हे ऐकून त्यांचा चेहरा अगदी पडला. मग पावडे काकांची काळी कुट्ट पावले व्हर्च्युअल नसून ती खरीखुरी आहेत असे सुमित म्हणाला. का बरं? कारण आपण दैनंदिन व्यवहारामध्ये किती कार्बन वातावरणात सोडतो हे मोजणाऱ्या ॲपने पावडे काकांची पावले काळी कुट्ट असल्याचे दर्शवले होते. आपल्या जीवनशैलीतून उमटणाऱ्या कार्बन प्रिंट्स ते ॲप रेखाटत असते. पावडे काका जेव्हा कारने प्रवास करत तेव्हा किमान 1 लिटर पेट्रोल जाळल्याने त्यांच्या दुपटीहून अधिक कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जाई. शिवाय त्यांनी कोणत्याही प्रकारचं झाड लावलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी उत्सर्जित केलेल्या कार्बनच्या प्रमाणानुसार त्यांची पावलं काळी कुट्ट झाली आहेत, हे सुमितनं बनवलेल्या ॲपमध्ये दर्शवलं. आता सुमितनं बनवलेलं ॲप ते कसं आणि आपलं काय मत असेल त्याच्या बाबतीत? पर्यावरण संवर्धन हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सुमितनं हे ॲप तयार केलं आणि या तयार केलेल्या ॲपबद्दल त्याचे विशेष कौतुक देखील आहे. हे ॲप बनवून सुमितनं लोकांना जागृत करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. कारण आपल्या रोजच्या जीवनात आपण पर्यावरणाचे किती नुकसान करतो ह्याची जाणीव आपल्याला नसते. सुमितच्या ॲपच्या माध्यमातून आपण स्वतः देखील या प्रदूषणाला जबाबदार आहोत हे प्रत्येकाला पटेल. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी लोकांचे मन वळवणे हे अतिशय कठीण काम सुमितने अत्यंत सोपे करून दाखवले आहे आणि यातून प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची नक्कीच जाणीव होईल व प्रदूषण कमी होऊन ग्लोबल वॉर्मिंगचे वाईट परिणाम आपल्याला टाळता येतील. हे सुमितच्या ॲपबद्दलचं माझं मत आहे आणि कदाचित तुमचं देखील असंच मत असावं. दुसरं एक वाक्य आहे पाठ्यपुस्तकामध्ये, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. अभिषेकचे बाबा म्हणतात. हे काय म्हणतात आणि का म्हणतात बघा बरं. आपल्यापैकी बहुतेक लोक अगदी छोट्या छोट्या कामासाठी देखील मोटारसायकलचा वापर करतात, बसने प्रवास करतात. कमीपणाचे वाटते म्हणून आपण आपल्या मोटारगाड्या वापरतो. या मोटारसायकल व गाड्या वापरून आपण मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतो आणि या वायूमुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होते. आपण ही साधने वापरणे बंद करून सार्वजनिक वाहतूक
सुविधेचा वापर करायला सुरुवात केली तर प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचे नुकसान टळेल. त्यामुळे पृथ्वीला घातक ठरणारे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टळून आपले भविष्य देखील सुरक्षित होईल. म्हणून अभिषेकचे बाबा या पाठामध्ये म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट. आता पुढे असं मला म्हणायचं आहे की आपली जी पावलं आहेत ती डर्टीएस्ट न होता चंदेरी ठरावीत म्हणून आपण काय प्रयत्न करूयात. आपण म्हणजे तुम्ही आणि मी. तर आपण काय करणार आहोत, वातावरणातील कार्बन अतिप्रमाणात वाढू नये यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन अथवा आपण नक्कीच प्रयत्न करू. सर्वप्रथम मी बाबांच्या बाईकने किंवा माझ्या बाईकने शाळेत जाण्याऐवजी 2 किलोमीटर पायी चालत शाळेत जाईन. हे तुम्ही आणि मी दोघेही बोलत आहोत असं कन्सिडर करून मी सांगते. त्यामुळे होणारे प्रदूषण थांबेल. शिवाय मला चालायचीही सवय लागेल. यापुढे मी प्लास्टिकची पिशवी वापरणार नाही. इतरांनीही प्लास्टिक पिशवी न वापरण्याबद्दल नेहमीच मी आग्रही राहीन. दररोज होणाऱ्या कचऱ्याची ओला व सुका कचरा अशी विभागणी करून त्याची योग्य अशी विल्हेवाट लावेन. त्याशिवाय घराच्या अवतीभोवती झाडांची लागवड करायलाही मी लवकरच सुरुवात करेन. मी फटाके फोडणार नाही आणि इतर मित्रांनाही फटाके न फोडण्याची विनंती करेन. अशा प्रकारे माझी पावलं चंदेरी ठरावीत यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. रेखा मावशींच्या पावलांची ठसे घेतल्यानंतर त्यांचे मात्र अतिशय क्लीन, अतिशय सुंदर, अधिक सुंदर पावलं म्हणून त्यांचा रिझल्ट येतो. तर तो कसा आणि ती का सुंदर आहेत? पाठात पाहता आपल्याला रेखा मावशीच्या पावलांना चिरण्या आहेत, काळीकुट्ट आहेत हे आपण वाचले, पण ती सुंदर आहेत. कसे? कारणही लिहायला आहे आपल्याला. बघा, रेखा मावशी पायी चालत किंवा सायकलने प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्याकडून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत नाही, म्हणजेच त्या प्रदूषणात भर घालत नाहीत. शिवाय त्यांनी वृक्षलागवडही केली आहे. त्यांची ही कृती पर्यावरण संवर्धनाला पूरक ठरते. त्यामुळे त्यांची पावलं अतिशय अधिक सुंदर आहेत आणि ती अतिशय क्लीन आहेत, स्वच्छ आहेत. आता या पाठामध्ये तुम्हाला एक 2 प्रकारचं स्वमत तुमचं विचारलेलं आहे. आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत. या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. म्हणजेच काय? रोजच्या जीवनामध्ये अगदी कळत नकळतपणे आपल्या हातून प्रदूषण होत असतं. या प्रदूषणाची आपल्याला जरा देखील जाणीव नसते, मात्र त्याचे गंभीर परिणाम वातावरणावर होत असतात. जागतिक तापमान वाढ म्हणजेच काय? ग्लोबल वॉर्मिंग, पाऊस पुरेसा व वेळेवर न पडणे, आम्लपर्जन्य इत्यादी अनेक स्वरूपात ही पावले वातावरणावर उमटलेली दिसतात. क्षणात केलेल्या एखाद्या चुकीमुळे होणारे प्रदूषण वातावरणातून नष्ट करण्याकरता कित्येक वर्षाचा काळ लागतो. प्लास्टिकचा अतिवापर, गाड्यांमधून, कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी धूर, सांडपाणी व त्यामुळे होणारे प्रदूषण अनेक झाडे लावल्यानंतरही लगेच नष्ट होत नाहीत. आपल्या मळलेल्या पावलांचे ठसे कापडाने लगेच पुसता येतात, मात्र हे प्रदूषणरूपी ठसे ताबडतोब पुसले जात नाहीत. आता ही त्याचबरोबर या पाठामध्ये आणखीन एक आहे, तापाने फणफणली आहे आपली धरती. ही स्थिती किंवा हे वाक्य बदलण्यासाठी काय उपाय करता येतील? बघा, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या थोड्या प्रदूषणाचा आता भस्मासूर झाला आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. मागचा पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमतः थांबवली पाहिजे. विषारी धूर, रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर, उद्योगधंद्यांवर काही नियम लावली पाहिजेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या
कमी करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. याच व्यतिरिक्त वातानुकूलित यंत्र म्हणजेच AC, शीतकपाट म्हणजेच फ्रीज, परफ्यूम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी करूनही आपण ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी करू शकतो. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याची नीट काळजी घेतली पाहिजे, तरच ही भयानक परिस्थिती आपल्याला टाळता येईल आणि यावर आपल्याकडून हा एक उत्तम उपाय केला जाईल. तर ग्लोबल वॉर्मिंगची आपण सगळेजणच परिचयाचे आहोत. याचे दुष्परिणाम काय होतील याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे. यावर काय उपाय करता येतील हे आपण थोडक्यात पाहिले, परंतु याचे दुष्परिणाम हे देखील आपल्याला विचार करण्यासाठी या विषयावर शिक्षकाच्या मदतीने चर्चा करायची आहे. ती चर्चा आपण थोडक्यात बघूयात. या चर्चेमध्ये सहभागी आहे चिन्मय, खुद्द शिक्षक, सागर, शिवानी, हे सगळ्या व्यक्ती या चर्चेमध्ये सहभागी आहेत. ती चर्चाच मी थोडक्यात तुम्हाला सांगते कशी ती बघा. शिक्षक: मुलांनो, तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना माहीत आहे का? चिन्मय म्हणतो, हो, विज्ञानाच्या शिक्षकांनी पर्यावरणविषयक पाठ शिकवताना याबाबतची माहिती आम्हाला दिली आहे. सागर म्हणतो, मानवाने केलेल्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर पातळ झाला आहे. त्यामुळे सूर्यकिरण थेटपणे पृथ्वीवर मारा करत असल्याने पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. कार्बनचे वाढते प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमुख कारण आहे. शिक्षक म्हणतात, अरे वा, तुम्हाला बरीच माहिती दिसतीये. सागर, तू अगदी बरोबर सांगितलंस. याशिवाय आणखीन काही दुष्परिणाम माहीत आहेत का तुम्हाला? शिवानी म्हणते, या तापमानवाढीमुळे पृथ्वीवरील हिमनग वितळू लागले आहेत. त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चिन्मय म्हणतो, त्याचबरोबर त्वचारोगांचे प्रमाण देखील वाढत आहे. उष्माघातामुळेही अनेकांचे बळी जात आहेत. आजारांचे प्रमाणही वाढीस लागले आहेत. शिक्षक म्हणतात, हे सगळं होण्याकरता मानव जबाबदार आहे, नाही का? सागर म्हणतो, हो, या साऱ्याला आपणच जबाबदार आहोत. अनिर्बंध अशी वृक्षतोड, मोठ्या प्रमाणात होणारे जल, वायू, ध्वनी प्रदूषण यामुळे वातावरणाचा तोल ढासळत आहे. शिवानी म्हणते, पृथ्वीला या संकटात टाकण्यास आपणच जबाबदार आहोत. सगळीकडे सिमेंटचे रस्ते आपण बनवले आहेत. शिक्षक म्हणतात, अगदी बरोबर. या अवघड परिस्थितीतून पृथ्वीला सोडवणे हेही आपलेच आद्य कर्तव्य आहे. मुलांनो, याकरता आपणास कोणते उपाय सुचवता येतील? चिन्मय म्हणतो, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हे या दृष्टीने उचललेले अतिशय महत्त्वाचे पाऊल ठरू शकेल. सागर म्हणतो, प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी कसे होईल याकडे देखील लक्ष पुरवणे आवश्यक ठरेल. शिवानी म्हणते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर शक्य तितका पायी प्रवास अथवा सायकलचा प्रवास, त्याचबरोबर सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पाण्याचा पुनर्वापर, प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर बंदी इत्यादी रूपाने प्रदूषण आटोक्यात आणता येईल. चिन्मय म्हणतो, कार्बन उत्सर्जन जितक्या प्रमाणात कमी होईल तितके पृथ्वीवरील संकट टाळण्यास मदत होईल. शिक्षक म्हणतात, मुलांनो, या साऱ्याची सुरुवात आपणच करायला हवी. आजपासूनच आपण सर्वांनीच ग्लोबल वॉर्मिंग थांबवा, पृथ्वीला वाचवा अशी प्रतिज्ञा करूया. या सगळ्या सविस्तर माहितीतून तुम्हाला पाठ नक्कीच कळाला असेल. तुम्ही पाठ अतिशय बारकाईने 1-2 वेळेस वाचन करा. तुम्हाला पाठ नक्कीच समजेल. धन्यवाद.